उपस्थित या ठिकाणी सर्व आमचा आदरणीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध या ठिकाणी आमचं सर्व भजनी मंडळ आदरणीय आमचे दादाही टाळे घेऊन उभा राहिले आदरणीय आमचे चौकदारही या ठिकाणी पाठीमागे संरक्षणासाठी उभा आहेत आदरणीय विनेकरी दादा आदरणीय सर्व पूजनीय टाळकरी मंडळ आदरणीय माझे बंधू बांधव आदरणीय आमचे महाराज काय नाव महाराज जय श्रीराम महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आदरणीय पूजनीय मंडळी कार्यकर्ते संयोजक मंडळी वर्गणी देणारे पंक्ती घालणारी सतरंज उचलणारे विनेकरी विना घेणारे सर्व तनाने मनाने धनाने सर्व सेवा करणारे महिला मंडळ पुरुष मंडळ आमच्या बरोबर आलेले या ठिकाणी ते बनकर साहेब आलेले आहेत धन्यवाद सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद फक्त माझी एकच विनंती असेल विठ्ठल विठ्ठल म्हटलं की सर्वांनी टाळी वाजवायची विठ्ठला आमच्या बरोबर आमचे अशोक भैया आलेले आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद आमच्या ताईही असलेल्या वंदनाताई टाळ घेऊन उभा आहेत त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी महिला मंडळ चांगलं या ठिकाणी महिला मंडळ तुम्हीही भजन शिका चांगली गोष्ट आहे थोडस आता काही 50% आरक्षण झाले त्यामुळे एवढं काही तुम्हाला प्रतिबंध राहिला नाही पूर्वी होतं तू भजन शिकायला लागली आता शिकतोच मग जातोच असं होतं पण आता तसं काही राहिलं नाही आता थोडं ऐकू द्या थोडं नॉर्मल विठाला विठाला हॅलो थोडा द्या एकदम कमी झालाय आवाज हॅलो हॅलो थोडं मॉनिटर वाढव हॅलो हॅलो थोडं वाढव हॅलो हॅलो रिपीट कमी करा म्हणते त्यातला चांगला अभ्यास महाराजांना मला जास्ती नाही पण क्लिअर द्या आवाज कसे विठाला दादांची सिस्टीमही चांगली आहे पण आता कधी कधी काय होतं सिस्टीम चांगली असते पण त्यातला अनुभव नसल्यामुळे गोंधळ होतो छान असते त्यांची सिस्टीम आहे पीटी मास्तर काकाही छान स्वर देतात मला थोडं एका कारणाने ऐका येत नाही जास्ती बाता फकीचा विठाला काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा या ठिकाणी जगतवंदने पूजनीय जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात सगळ्यांचे उपकार सांगता येतात पण संतांचे उपकार काही सांगता येत नाही पृथ्वीमय आपल्यावरती तिचे किती उपकार आहेत अनेक अनेक अपराध आपण करतो पण ही माता पृथ्वीमय काय करते आपल्या पोटामध्ये घेते एवढी क्षमता तिच्यामध्ये आहे जो क्रोधी माणूस आहे का जो रागीट माणूस आहे का जो तापड माणूस आहे का त्याने पृथ्वीमयाचा गुण घ्यायचा उठलं की असं पृथ्वी मातेचं दर्शन करायचं ती माता किती मोठ्या अंतःकरणाची आहे उठल्या उठल्या आपण तिचं दर्शन न घेता काय उठल्या उठल्या तंबाखू खाऊन थुकल्याशिवाय राहत नाही तरी ती कधी रागवली का कोणावर रागवली का आमच्या महिला मंडळाने जरी मिस्त्री लावून 5 किन थुकल्या तरी ती रागवली का रागवत नाही म्हणून महाराज सांगतात वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाई पृथ्वी म्हणजे गायीचं रूप धारण करणारी ही आपली एक असणारी मायेच आहे पृथ्वी माता सुद्धा म्हटल्या जातं म्हणून या ठिकाणी माता पृथ्वीचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत विठाला गायीचे सुद्धा आपल्यावरती उपकार येतो किती उपकार आहेत गायीचे आपण जन्मल्याच्या नंतर 2 ते 3 2.5 वर्ष फक्त आईचं दूध पितो आपण किती वर्ष 2-2.5 वर्ष पण गायी आपल्याला आयुष्यभर दूध देते जर सगळ्याचं नाही सांगत मी गावरान गायचं सांगते विठाला विठाला म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात गावरान गायचं एक वर्म असतं गावरान गायचं दूध जर तुम्ही प्यालात ना तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहतं कधी तुम्ही आजारी पडणार गावरान गायचं दूध म्हणजे काय आहे अमृत आहे काय आहे अमृत अपाही पा दूध पवित्र आणि गोड पासे तो
आपल्याला सापडत एकच पदर मध्ये असतो, पण ते गोछेड